श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 6 जूनला म्हणजे गुरुवारी आलेली आहे शनी जयंती आणि त्याचबरोबर दर्श अमावस्या देखील या दिवशी आलेली आहे. तर पहा, शनी जयंतीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. वैदिक शास्त्रानुसार शनिदेवांना न्याय देवता आणि कर्मफळ देणारे सुद्धा म्हटले जाते. शनिदेव हे त्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करतात. जेव्हा शनिदेव त्यांची चाल बदलतात तेव्हा इतर ग्रहांवर त्यांची दृष्टी पडते आणि त्यांच्यावरती काही वाईट परिणाम हे होत असतात. असे ग्रह दोष असणारे जे व्यक्ती आहेत त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शनी जयंतीच्या दिवशी अशा गोष्टींचा सामना करणारे लोक म्हणजे ग्रह दोषांचा सामना करणारे लोक शनिदेवांची पूजा उपासना करत असतात. शनी जयंतीची अगदी सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. तर पहा, या शनी जयंतीच्या दिवशी जी व्यक्ती शनिदेवांची मनोभावे पूजा करते त्याचबरोबर काही उपाय करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी समस्या ह्या राहत नाही. त्यामुळेच आपल्याला पहा, या दिवशी असा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तो करायचा आहे. कुत्र्याला आपल्याला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू जर आपण ह्या शनी जयंतीला कुत्र्याला खाऊ घातली तर सर्व दोष अडचणी घरातील दरिद्री गरिबी ही दूर होऊन जाईल. 7 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल आणि शनिदेव देखील आपल्यावरती प्रसन्न होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार. तर पहा, शनी जयंतीला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी सूर्यपुत्र शनिदेवांचा जन्म झाला होता, त्यामुळे या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते. शनी जयंती ही काही लोकांसाठी अतिशय भाग्यशाली आणि फळदायी ठरत असते. शनिदेवांची आपल्यावरती कृपा राहावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय आपण केल्याने शनिदेव आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर बघा, या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे. त्याचबरोबर जो अमावस्याचा दिवस आहे तर तो माता लक्ष्मी आणि आपल्या पित्रांना समर्पित असतो. त्यामुळे आपण जर हा उपाय केला तर आपले पित्र देखील आपल्यावरती प्रसन्न होतील. जर तुम्ही भरपूर दिवसापासून एखाद्या अडीअडचणीमध्ये असताल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या मागची ही 7.5 ही अडचणी जे संकट आहेत तर ते निघून जावेत, तर तुम्ही हा उपाय नक्की करा. उपाय हा अगदी सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे. हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तर उद्या हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 वस्तू सांगणार आहे आणि ह्या दोन्ही वस्तूंपैकी एक वस्तू तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. पहा, पहिली वस्तू अशी आहे की आपल्याला एक भाकरी किंवा चपाती बनवायची आहे. तर पहा, ही भाकर तुम्ही सकाळी बनवू शकता, संध्याकाळी बनवू शकता किंवा तुम्ही चपाती बनवणार असाल तर ती सकाळी बनवा किंवा संध्याकाळी बनवा. तर ही चपाती तुम्ही जेव्हा पीठ मळणार असाल त्यावेळेस तुम्ही शेवटची बनवायची आहे. जेव्हा तुम्ही ही भाकरी बनवणार आहे किंवा जी चपाती आहे शेवटची बनवणार आहे त्याला तुम्हाला मोहरीचं तेल लावायचं आहे. मोहरीचं तेल लावल्यानंतर त्यावरती तुम्हाला काळे तीळ देखील टाकायचे आहे. त्यानंतर छोटासा गुळाचा खडा या भाकरीवरती तुम्हाला ठेवायचा आहे किंवा त्या चपातीवरती ठेवायचा आहे. अगदी थोडासा ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडासा भंडारा घ्यायचा आहे. भंडारा म्हणजे हळद जी असते तर ती तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे आणि हे दोन्ही तुम्हाला त्या कुत्र्यापाशी घेऊन जायचं आहे. कुत्रं हे तुमच्या घरातलं असो किंवा बाहेरचं असो, कोणतंही कुत्रं असू द्या. ते काळं असेल तर अतिउत्तम आणि काळं जर तुम्हाला कुत्रं नाही भेटलं तर जे कुत्रं तुम्हाला भेटेल त्या कुत्र्याला तुम्हाला हे खाऊ घालायचं आहे. तर पहिल्यांदा सर्वात अगोदर तुम्हाला त्याला भंडारा लावायचा आहे. तर पहा, जर तुम्हाला शक्य झालं तर काळंच कुत्रं तुम्ही निवडू शकता, कारण काळंच कुत्र्याला जर तुम्ही ह्या वस्तू खाऊ घातल्या, कारण असं म्हटलं जातं शनी जयंतीला किंवा अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला जर आपण अशा ह्या वस्तू खाऊ घातल्या तर याचा फायदा हा आपल्याला जास्तीत जास्त होतो.
आपल्या जीवनातील जी साडेसाती आहे तर ती निघून जात असते. म्हणूनच तुम्हाला जर काळं कुत्रं भेटलं तर त्याच कुत्र्याला जास्तीत जास्त तुम्ही ह्या गोष्टी खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. नाही भेटलं तर जे भेटेल त्याला घातलं तरी चालेल. तो भंडारा त्या कुत्र्याच्या डोक्याला लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्या स्वतःच्या डोक्याला देखील लावायचा आणि ती कुत्र्याला ती भाकरी जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. आपल्या उजव्या हाताने खाऊ घालायची आहे. ही वस्तू तुम्ही खाऊ घालताना म्हणजे ही भाकरी तुम्ही खाऊ घालताना तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्ही व्यक्त करा. ज्या अडचणी आहेत त्या तुम्ही व्यक्त करा. त्या जीवनातील अडीअडचणी, पितृदोष हा दूर होण्यासाठी, त्याचबरोबर काही संकट असतील, काही तुमच्या समस्या असतील त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि पहा, भंडारा तुम्हाला लावणं शक्य नसेल तर तुम्ही लांबून सुद्धा त्याच्यावरती हा भंडारा उधळू शकता. कारण या दिवशी भंडारा उधळण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही त्या कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर ज्यांना ही भाकरी किंवा चपाती खाऊ घालणं शक्य नाही त्यांनी अजून एक दुसरी वस्तू मी सांगणार आहे तर ती खाऊ घालू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे. हा भात बिना धुताच तुम्हाला शिजवायचा आहे. त्यामध्ये मीठ किंवा तेल अजिबात टाकायचं नाही, परंतु त्यामध्ये थोडंसं तुम्हाला काळे तीळ आणि थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे आणि हा भात शिजवायचा आहे. हा भात फक्त कुत्र्याला खायला होईल एवढाच शिजवायचा आहे. जास्तीचा भात तुम्हाला शिजवायचा नाही. तर पहा, त्यानंतर तुम्ही हा भात शिजवल्यानंतर तो भात एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावरती 1 चम्मचभर दही आपल्याला टाकायचं आहे. असा हा दही भात तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. 2 पैकी तुम्हाला जी शक्य होईल ती वस्तू तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. ही वस्तू जर तुम्ही खाऊ घातली तर शनिदेव आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर या दिवशी अमावस्या देखील आहे. त्यामुळे या दिवशी ह्या गोष्टी करण्याला अतिशय महत्त्व आहे आणि आपले पितृ देखील आपल्यावरती प्रसन्न होतील. तुमच्यावरती जी काही साडेसाती आहे तर ती नष्ट होऊन जाईल. अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.